उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची उद्या पहिली विक्रोळीत संयुक्त सभा। उद्धव राज यांच्या एकूण 7 ते 8 ठिकाणी संयुक्त सभा, तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची सुद्धा मुंबईत 2 संयुक्त सभा त्यांच्या पार पडणार। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधत बॅनरबाजी। राष्ट्रवादी महापालिकेत एकूण 77 जागांवर निवडणूक लढवत असल्याची माहिती। अकोल्यातील प्रभाग 14 मधील मतदारांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार। गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यानं स्थानिकांचा निर्णय। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराकडून प्रचारासाठी वेगळी कल्पना। लहान मुलांना घड्याळ चिन्ह असलेल्या 20,000 पतंगांचं वाटप। परभणीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी। पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा भाजपच्या वामन मोरेंचा आरोप। मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावल्यानंतर काही वेळातच 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू। शर्यत पूर्ण केल्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं मुलीचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती। निवडणूक काळात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना 6 आरोपींची आंबेगाव पोलिसांनी काढली धिंड। नागरिकांमध्ये दहशत आणि भीती राहू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। बिग बॉस मराठी सीझन 3चा उपविजेता जय दुधाणेला अटक। 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मुंबई विमानतळावरून अटक। लातूरच्या नवोदय विद्यालयात 6वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या। नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त। लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरातील 700 फूट खोल दरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। परेश षटकर असं दरीत पडलेल्या व्यक्तीचं नाव। घात की घातपात याचा तपास सुरू। नांदेडच्या लंगर साहिब परिसरात पंजाबचे यात्रेकरू आणि स्थानिक ड्रायव्हर हे 2 गटात वाद। वादातून पंजाबच्या यात्रेकरूंना केलेल्या गोळीबारात 1 जखमी 2 संशयित ताब्यात। गोंदियाच्या सोनेगाव शहरवाणी शेत शिवारात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, तर 1 शेतकरी किरकोळ जखमी। प्रयागराजमधील माघ मेळ्याच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी। पहिल्या दिवशी 31 लाख भाविकांचं संगमस्थान। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून संत आणि भाविकांना अभिवादन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।